कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याबाबत सुनावणी ही 21 एप्रिलला होणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप आहेत आणि या संदर्भातील सुनावणी 21 एप्रिलला होईल। मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे। 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक प्रकरणी ही सुनावणी होणार आहे। माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आहेत, त्यांच्यावरती हा आरोप केला गेला होता। 1995 साली कागदपत्रांची फेरफार केली गेली आणि त्यातून घरकुल हे लाटलं गेलं असा आरोप होता। त्या संदर्भात माणिकराव कोकाटे यांची सुनावणी ही 21 एप्रिलला होईल आणि ही सुनावणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये होणार आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्या सोबत जोडलेत। अनिल, माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातील सुनावणी ही 21 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे। अधिकची माहिती या संदर्भात। जगदीश खरं तर पाहिजे झालं, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा ठोठावत 2 वर्षाचा कारावास आणि 50,000ची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे। मात्र 1995 साली कागदपत्राचा फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता। परंतु आज माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाची धाव घेत न्याय मिळण्यासाठी न्यायाधीशांसमोर आपलं प्रकरण जे पाहिलं याच्या समोर सादर करण्यात आले। मात्र न्यायालयाने त्यांना पुढील सुनावणीसाठी 21 एप्रिलची तारीख दिली। मात्र आता 21 एप्रिल रोजी काय होतं नेमकं न्यायालय सुटताना तिथं पुढे कारवाई करतो तिचा पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद अनिल दिलेल्या माहितीबद्दल। तर माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणी सुनावणी ही 21 एप्रिलला होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयात ही सुनावणी होईल। घरकुल लाटल्या प्रकरणी त्यांच्यावर आरोप आहे। या प्रकरणी नाशिक कोर्टाकडून त्यांना दोषी सुद्धा ठरवलं होतं। मात्र आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी सुनावणी होणार आहे। माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आहेत आणि त्यांच्यावर आरोप केला गेला होता। 1995 मधील ते प्रकरण होतं। या संदर्भात माणिकराव कोकाटे यांची ही प्रतिक्रिया समोर आली होती। हा केवळ राजकीय सुडापोटी आरोप केला जातोय असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं होतं। या प्रकरणी न्यायालयात हे प्रकरण गेलेलं आहे आणि आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये 21 तारखेला या संदर्भात सुनावणी होईल।